भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस, शहरातील भाजी मार्केट, तीनबत्ती परिसरात गुडघाभर पाणी, तर नारपोली, कमला हॉटेल आणि कल्याण नाका परिसरात रस्त्यावर साचलं पाणी. वसई विरार आणि नाला सोपाऱ्यात रिमझिम पाऊस, काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची रिपरिप, पावसामुळे हवेत गारवा. नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, गोदा काठावरच्या मंदिरांना पाण्याचा वेढा, लहान मंदिरं पाण्याखाली, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पोहोचलं पाणी. नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्व नदी नाले प्रवाहित, अंकलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरनं वाहणारी वरखेडी नदी धोक्याच्या पातळीवर, जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीतही वाढ. धुळे शहरामध्ये सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस, अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात जोरदार पाऊस, पावसामुळे गांधारी नदीला पूर. परभणी जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची दमदार हजेरी, सेलू, जिंतूर, सोनपेठ, पालमसह परभणी तालुक्यातही पाऊस, सोनपेठ तालुक्यात पिकं गेली पाण्याखाली. भंडाऱ्यातल्या मोहोरी तालुक्यात सकाळपासून जोरदार पाऊस, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिरलं पाणी. आणि आपण बघता नागपुरात दमदार पाऊस, अचानक झालेल्या पावसामुळे वाहतुकीला अडथळा. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, पावसामुळे वातावरणात गारवा. पावसामुळे अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान, पंचनामे करून तातडीनं मदत जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, शेतकरी सुखावले, पावसामुळे पिकांना फायदाच होणार. गोंदिया जिल्ह्यातही जोरदार पाऊस, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होण्याची शक्यता. अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरी पूल घाटात दरड कोसळली, बांधकाम विभागाकडून दरड हटवण्याचं काम सुरू. नंदुरबार जिल्ह्यातल्या देवगोई घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, कोसळलेल्या दरडीमुळे वळण रस्त्यावर वाहतूक बंद. पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, धामणी धरणातनं 5900 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू, सूर्या नदीतल्या पाणी पातळीत वाढ. पुण्यातल्या खडकवासला धरणातनं 23,122 क्युसेक्सनं मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू, अग्निशमन दलाकडून नागरिकांना दक्षतेच्या सूचना. पुरंदरच्या वीर धरणातून नीरा नदीपात्रात 53,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग, नीरेच्या खोऱ्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणामध्ये मोठी आवक. मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून 31,600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, भीमा आणि नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नेपाळमधल्या दुर्घटनेत वरण गावातल्या 25 जणांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा, ग्रामस्थांनी पाळला कडकडीत बंद. नेपाळ बस दुर्घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे काठमांडूमध्ये, अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा, मृतदेह महाराष्ट्रात आणण्याबाबतही केली तजवीज. नेपाळ बस दुर्घटनेत झालेल्या 25 मृतांच्या कुटुंबियांची मंत्री गिरीश महाजनांनी घेतली भेट, मंत्री अनिल पाटलांचीही सांत्वनपर भेट. पुण्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर दुर्घटना, हेलिकॉप्टरमध्ये एकूण 4 जण जखमी, 1 जण गंभीर जखमी. पुण्याहून हैदराबादला जाताना खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती. मुंबईच्या अंधेरीतल्या पीएनटी कॉलनीत मेट्रोच्या कामामुळे एका सोसायटीत मोठं भगदाड, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून खड्डा बुजवण्याचं काम सुरू. उद्या मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड जलद ट्रॅकवर मेगा ब्लॉक, सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद ट्रॅकवरच्या गाड्या धीम्या ट्रॅकवर वळवणार. उद्या पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव स्टेशन दरम्यान धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक, या कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या गाड्या जलद मार्गावर चालवल्या जाणार. उद्या हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक, पनवेलहून सीएसएमटी आणि सीएसएमटीहून पनवेल आणि बेलापूरकडे जाणारी सेवा बंद राहणार.
एबीपी माझाचा इम्पॅक्ट, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील घोटाळ्याप्रकरणी एसटी महामंडळाकडून चौकशी सुरू. सरकारने दिले होते चौकशीचे निर्देश. 3 दिवसात अहवाल सादर करणार. 2 बडे अधिकारी आणि नियंत्रकांच्याही बदल्या. बदलापूर प्रकरणी पीडित कुटुंबाच्या बाबतीत अफवा पसरवणाऱ्या 5 जणांवर गुन्हे दाखल. पोलिसांनी इंस्टाग्राम अकाउंटही केले ब्लॉक. आरोपींचा शोध सुरू. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या 2 पत्नींची एसआयटी कडून चौकशी. 3ऱ्या पत्नीचीही लवकरच चौकशी होणार. बदलापूर प्रकरणी मुंबई आणि ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांचं निलंबन. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची घोषणा. अत्याचार झाल्याच्या घटनेबाबत शिक्षण विभागाला तात्काळ न कळवल्यानं कारवाई. शहापूरमधील सर्व शाळा, आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची मनसेची मागणी. तातडीनं उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा मनसेचा इशारा. बदलापूर घटनेची नायगावमध्ये पुनरावृत्ती. शाळेच्या उपहारगृहात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून 7 वर्षीय चिमुकलीवर 4 ते 5 वेळेला अत्याचार. मुलाला अटक. वसईमध्ये सावत्र आईकडून 2 लहानग्यांवर घरात अत्याचार. घरातील भांडी घासणं, फरशी पुसणं, झाडू मारणं यासाठी अत्याचार केल्याची माहिती. वडिलांकडून सावत्र आईविरोधात गुन्हा दाखल. आध्यात्मिक शिक्षणासाठी आश्रमात राहणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींवर आश्रम चालकाचाच अत्याचार. छत्रपती संभाजीनगरमधली घटना. आश्रम चालक दादासाहेब अकोलकरला अटक. सांगलीच्या संजयनगर भागात अल्पवयीन मुलीवर अत्याचार. रेकॉर्डवरील संशयित आरोपी संजय मानेकडून 14 वर्षीय मुलीवर अत्याचार. 2 तासात आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. वाशिममध्ये 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार. पोलिसांनी 3घांना केली अटक. गणेश फुफाटे, सूर्यभान फुफाटे, पंढरी फुफाटे यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. जालना औद्योगिक वसाहतीतील गजकेसरी स्टील कंपनीमध्ये स्फोट. लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये स्फोट झाल्यानं वितळलेलं लोखंड अंगावर पडून 22 जण जखमी. 3 जणांची प्रकृती गंभीर. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिट अँड रनची घटना. मद्यधुंद वाहन चालकानं 2 चारचाकी आणि एका दुचाकीला उडवलं. गाडी चालवणाऱ्या समाज कल्याण विभागाचा अधीक्षक विजय चव्हाणला अटक. नाशिकच्या येवल्यात एसटी बस आणि ट्रॅक्टरचा समोरासमोर भीषण अपघात. 6 जण जखमी. 2घांची प्रकृती चिंताजनक. येवला भारम रस्त्यावर झाला अपघात. डीजीसीएकडून एअर इंडियाला 90 लाखांचा दंड. प्रशिक्षित नसलेल्या वैमानिकानं विमान चालवल्याप्रकरणी केली कारवाई. अनिल अंबानी यांच्यावर सेबीची 5 वर्षांची बंदी. 24 संस्थांवर कारवाई. गैरव्यवहाराचा ठपका ठेवत अनिल अंबानी यांना 25 कोटींचा दंड. बनावट नोटांपासून सुटका व्हावी म्हणून पाकिस्तान पॉलिमर प्लास्टिकपासून नोटा बनवणार. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर जमील अहमद यांचा निर्णय. या नोटा प्रामुख्याने 10, 50, 100, 500, 1000 आणि 5000 अशा मूल्यांच्या. पश्चिम जर्मनीतल्या सोलिंगेन इथं शुक्रवारी रात्री एका कार्यक्रमादरम्यान चाकू हल्ला. हल्ल्यात 3घांचा मृत्यू. 9 जण जखमी. 4घांची प्रकृती चिंताजनक. हल्लेखोर फरार. भारतानं पुन्हा वापरता येणारं संकरित रॉकेट रुमी-1 महाबलीपुरम इथं केलं लॉन्च. चेन्नईतल्या टीटीडीसी मैदानावरून केलं प्रक्षेपण. ऑडी इंडियानं ऑडी Q8 केली लॉन्च. नवीन ऑडी Q8 भारतात 1,17,49,000 रुपये एक्स शोरूम किमतीत उपलब्ध. फक्त 15 वर्षात भारतात ऑडीचा 1 लाख वाहनांच्या विक्रीचा टप्पा पार. शिखर धवनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम. क्रिकेटच्या 3ही फॉर्मॅटमधनं शिखर धवनकडनं निवृत्तीची घोषणा. स्त्री 2 या चित्रपटानं मोडला कल्की आणि पठाण सिनेमाचा रेकॉर्ड. आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर केली 300 कोटींहून अधिक कमाई. सुपरहिट बॉर्डर चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये वरुण धवनची एंट्री. काही दिवसांपूर्वीच सनी देओलनं बॉर्डर 2 ची केली होती घोषणा. अनुराग सिंग करणार चित्रपटाचं दिग्दर्शन.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.